नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. आज नवरात्रीचा तिसरा दिवस. आजच्या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात चन्नमा चौकातून जल्लोषात प्रारंभ झाली. सुरुवातीला प्रेरणा मंत्र म्हणून चौकातील गणपती मंदिरात श्री गणेश पूजन व आरती करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी एसीपी क्राईम ब्रांचचे कट्टीमणी तसेच एसीपी सीएन रघु यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. खडक गल्ली, चव्हाड गल्ली, संपूर्ण शिवाजीनगर परिसर, गांधीनगर भागात दौड निघाली. शिवाजीनगर येथे लहान मुलांनी आकर्षक देखावे सादर केले होते. गांधीनगर येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला. शाळकरी मुलांना दसऱ्याची सुट्टी असल्याने बाळगोपाळांची संख्या लक्षणीय होती. देशभक्तीपर गीतामुळे मावळ्यामध्ये उत्साह संचारला होता. ठिकठिकाणी महिलांनी आरती करून दौडीचे स्वागत केले. त्यानंतर किल्ला येथे महार रेजिमेंटच्या वतीने दुर्गामाता दौडीचे स्वागत करून सांगता करण्यात आली. कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रमसिंह साकला तसेच सीपीआय महांतेश दामणवर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. या प्रसंगी लेफ्टनंट कर्नल गौरव शेगाव, सुभेदार केंपण्णा पाटील, सुभेदार शेखर पाटील, एक्स सुभेदार एम कित्तूर, अशोक कदांडे, परशुराम मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्या रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी श्री दुर्गामाता दौड ही शहापूर येथील श्री अंबाबाई देवस्थान येथे प्रारंभ होऊन बसवेश्वर चौक त्यानंतर गोवावेस परिसरात सांगता करण्यात येणार आहे. मयूर बेलगाम प्रेसिडेन्सी हॉटेल अँड क्लब मॅनेजमेंट तसेच बेलगाम क्लब ऑफ लायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव बुडा ऑफिस शेजारी किल्ला तलावानजीक 5, 6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी दररोज सायंकाळी रंगीलो रास दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तिसरे पारितोषिक 70,000 रुपये किमतीची इलेक्ट्रिक बाईक असे आकर्षक बंपर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. हा कार्यक्रम नागरिकांना घर बसल्या आपल्या मोबाईलमध्ये पाहण्याकरता तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनल तसेच तरुण भारत न्यूज बेळगाव या फेसबुक पेजवर 4 दिवस रोज सायंकाळी याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आयोजकांनी कळविले आहे. इंडिया पोल्ट्री एक्स्पोने 2004 साली आपला प्रवास सुरू केला. तो ग्रामीण भागातील कुक्कुटपालकांना सेवा देण्याच्या एकमेव उद्देशाने. भारत हा कृषीप्रधान देश असून हा देश शेतकऱ्यांचा आहे. त्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्याकरता कुक्कुटपालन हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. त्यामुळे बेळगावात गांधी भवन सन्मान हॉटेलच्या मागे सोमवार दिनांक 7 ते 9 ऑक्टोबर असे 3 दिवस इंडिया पोल्ट्री एक्स्पो 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हे प्रदर्शन हे सर्वांसाठी निशुल्क असून सदर प्रदर्शन हे शेतकऱ्यांसह उदयोन्मुख कुक्कुटपालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनात पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून त्याचा फायदा कसा घ्यावा इत्यादी गोष्टीविषयी सखोल माहिती या प्रदर्शनातून दिली जाणार आहे. सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी, अग्रिकल्चर विद्यार्थ्यांनी तसेच संबंधितांनी या एक्स्पोला भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन एक्स्पोचे आयोजक व्ही शिवशंकर यांनी केले आहे. बैलोंगल तालुक्यातील हळेजळीकोप गावातील मलप्रभा नदीजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. रामनिंग फकीरप्पा शिंगाडी वय 40 राहणार तुरमुरी असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी: कर्नाटक परिवहनच्या बेळगाव विभागाची बस सौदत्ती यल्लमा डोंगरावरून बैलोंगलकडे जात असताना दुचाकीस्वार बैलोंगलहून तुरमुरी गावाकडे निघाला होता. यावेळी मलप्रभा नदीजवळ हा अपघात घडला. धडक बसताच दुचाकी बस समोर अडकली. अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी रवींद्र नायकोडी, सीपीआय पंचाक्षरी सालीमठ, पीएसआयएफ मल्लूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन गणिगेर आणि स्थानिकांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची नोंद बैलोंगल पोलीस स्थानकात झाली आहे. कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाला स्थानिक बेकरीद्वारे तयार करण्यात येणाऱ्या केकमध्ये संभाव्य कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक आढळून आले आहेत. केक खाण्याची आवड प्रत्येकाला असते. प्रत्येक शुभकार्याच्या वेळी केक कापण्याची प्रथा जणू सध्या रूढ झाली आहे. त्यासाठी प्रत्येक जण बेकरीतून केक मागवतो. परंतु आता केक मागविताना तुम्हाला पुनर्विचार करणे भाग पडणार आहे. कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाला आज शनिवारी स्थानिक बेकरीद्वारे तयार करण्यात येणाऱ्या केकमध्ये संभाव्य कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या केकमध्ये विहित मर्यादेपेक्षा अतिकृत्रिम रंग आढळून आले, ज्यामुळे एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.
उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ शेठ, माजी आमदार फिरोज शेठ यांच्यासह बेळगाव येथील अंजुमन इस्लाम गर्ल्स पीयू कॉलेजमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन वर्ग खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश महिला विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण तयार करणे तसेच त्याकरिता पोषक वातावरण तयार करणे हा होता. उद्घाटनादरम्यान आमदार आसिफ शेठ यांनी महिलांच्या शिक्षणात गुंतवणुकीच्या महत्त्वावर भर देत अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करून आधुनिक सुविधा महत्त्वाच्या आहेत असे सांगितले. या प्रसंगी माजी आमदार फिरोज शेठ यांनी महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा दर्शवित लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी शिक्षण हे एक महत्त्वाचे साधन आहे असे सांगून आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम भावी नेता घडविण्यात शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला विद्यार्थी वर्ग आणि प्राध्यापकांनी चांगला प्रतिसाद दिला. बेळगाव येथील एकता युवक मंडळ कांगली गल्ली यांनी नवरात्रोत्सवानिमित्त श्री नारायणी देवीची स्थापना केली आहे. मंडळाच्या वतीने पंढरपूर येथील देवस्थानची आकर्षक प्रतिकृती तयार केली असून दिवसेंदिवस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बेळगावच्या या नारायणीच्या दर्शनाला दररोज असंख्य भाविक गर्दी करत असून उद्या रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भक्तिगीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमाचे आकर्षण असेल. याचा लाभ भक्तांना मिळणार आहे असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. नार्वेकर गल्ली बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानात नवरात्र उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे विविधता जपत यंदा वैष्णव देवीची प्रतिकृती साकारली आहे. तसेच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी अंबाबाईची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. मंदिरात नवरात्रोत्सव काळात केदार विजय या ग्रंथाचे पठण करण्यात येत आहे. दुर्गाष्टमी दिवशी देवीचा गोंधळ व जागर तसेच खंडेनवमी विजयादशमी दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता ज्योतिबा मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. याची दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळाने आणि नागरिकांनी नोंद घेऊन भक्तांनी आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कणबर्गी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा स्टँडच्या वतीने गांधी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक भैरगौडा पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर भैरगौडा पाटील यांनी स्वखर्चातून रिक्षा स्टँडच्या 30 ऑटो रिक्षा चालकांना मोफत गणवेशाचे वाटप करून शुभेच्छा व्यक्त केल्या. बेळगाव दसरा उत्सव आणि नवरात्र काळात आपल्या गावात मोठ्या संख्येने येणाऱ्या पै पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खादरवाडी येथील युवकांनी श्रमदानाने गावातील खराब रस्त्यांची डागडुजी आणि गटार स्वच्छता करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला. खादरवाडी गावामध्ये दसरा उत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. नवरात्री निमित्ताने गावात 9 दिवस अखंड जागरण, कीर्तन, पूजन असे कार्यक्रम हिरीहिरीने पार पाडले जाते. या सणादरम्यान गावात पै पाहुणे मोठ्या संख्येने देवाला तेल वाहण्यासाठी येत असतात. या पाहुणे मंडळींची गैरसोय होऊ नये यासाठी गावातील होतकरू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रस्त्यातील खड्डे बुजवून त्यांची डागडुजी करण्याचा उपक्रम नुकताच राबविला. त्याचबरोबर ब्रह्मलिंग मंदिराशेजारील गटार देखील या युवकांनी साफ करून एक वेगळा आणि उत्तम आदर्श गावासमोर खास करून पट्टण पंचायत समोर ठेवला आहे. या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून संबंधित युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, गणेशपूर रोड, बेळगाव व शिवालय मंदिर समिती, शिवमनगर, हिंडलगा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, रक्तदाब, साखर तपासणी, डोळ्यांची तपासणी, आरोग्य शिक्षण, समुपदेशन, मोफत औषध किटचे वाटप आणि सुवर्णबिंदू प्रश्नाची जाणीव डॉक्टर वनिता हिरेबिल, डॉक्टर रजनी कामते, डॉक्टर अमृता लाड, डॉक्टर समी उजमा दावलबाई, डॉक्टर चंदन पाटील, अमोल जैन, विलास तहसीलदार तसेच शिवालय मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष अमित घाडगे आणि डॉक्टर अधिवेश आरकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर यशस्वीरित्या पार पडले. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील गोगलधरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. लष्कर आणि पोलिसांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी लष्कर आणि पोलिसांच्या पथकाला एक संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यानंतर संयुक्त कारवाई करण्यात आली. घुसखोरी हाणून पाडण्यासाठी कारवाई होत असल्याचे लक्षात येताच दहशतवादी गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात 2 दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. रानातील काम आटोपून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्याला धरून तोंड दाबून धरत गळ्यातील 1 तोळा सोन्याचा ऐवज तोडून घेऊन पलायन करणाऱ्या चोरट्यांना लोकांनी पकडले व त्यांना बेदम चोप देत कागल पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कर्नूर मत्तीवडे दरम्यानच्या मार्गावरील माळ भागावर घडला. आरोपी प्रवीण अशोक निलगार, वय 18, राहणार सहारानगर, रुई, हातकणंगले, तर दुसरा आरोपी अल्पवयीन असून त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. निप्पाणी शहराबाहेरील मुख्य रहदारीचे ठिकाण असलेल्या खरी कॉर्नरवर होणारा उड्डाणपूल हा अतिशय छोटा असल्याने त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारक, विद्यार्थी यांची गैरसोय होणार आहे. स्थानिक व्यापारावरही याचा परिणाम होणार असून त्यामुळे या ठिकाणी मोठ्या उड्डाणपुलाची निर्मिती करावी अशा मागणीचे निवेदन या भागातील सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत यांनी नागरिकांच्या वतीने शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व नागरी उड्डाण मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना दिले. सध्या सौदलगा परिसरात सोयाबीन पीक काढणी व मळणीच्या कामाची धांदल उडाली आहे. अशा परिस्थितीत बदलत राहणाऱ्या हवामानामुळे उत्पादकांसमोर अडथळे निर्माण होत आहेत. उत्पादन काढणीच्या कामात पावसाचा अडथळा येत आहे. शिवाय मजुरांची टंचाई निर्माण होत असल्याने उत्पादकांसमोर संकट निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.